भीष्म प्रतिज्ञा या शब्दामागची गोष्ट म्हणजे खूप कठोर प्रतिज्ञा असेल तर त्याला आपण भीष्म प्रतिज्ञा हा शब्द वापरतो. आणि अर्थात पितामह भीष्म यांनी महाभारतात घेतलेली प्रतिज्ञा, केलेली प्रतिज्ञा अशा अर्थाने तो शब्द येतो एवढं आपल्याला तर नक्की माहिती आहे. पण नेमकी गोष्ट काय? बऱ्याच जणांना माहीतही असेल, पण मी म्हटलं तसं या मालिकेच्या निमित्ताने एक छान संकलन आपलं तयार होतं आहे. आणि नेमकी गोष्ट जर माहीत नसेल तर तीही तुम्हाला माहिती होईल. तर नक्की ऐका. तर भीष्म म्हणजे मुळात कोण? तर युवराज देवव्रत म्हणजे हस्तिनापुराचे राजे शंतनू यांचा सुपुत्र. तर झालं असं की राजा शंतनू यांना मत्स्यगंधेशी विवाह करायचा होता. अडचण काय होती? तर धीवर हे जे मत्स्यगंधेचे वडील होते त्यांची अट अशी होती की मत्स्यगंधेच्या पुत्रालाच गादीवर बसवावं. पण देवव्रत युवराज असताना हे कसं शक्य आहे? ते अन्यायकारक ठरलं असतं. आणि म्हणून शंतनू राजाची मोठी पंचायत झाली होती. पण आपल्या वडिलांसाठी भीष्मानं म्हणजेच देवव्रतानं अशी प्रतिज्ञा केली की मी आजन्म ब्रह्मचारी राहीन आणि मत्स्यगंधेचाच पुत्र हस्तिनापुराच्या गादीवरती बसेल, अशी ही भीष्म प्रतिज्ञा. तर कशी वाटली ही गोष्ट? आजचा भाग, मालिका कशी वाटते कळवत राहा. भेटत राहू. पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.